विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं औरंगजेबाची कबर हटवा अशी मोहीम राज्यभर सुरू केली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादमधील औरंगजेबाची कबर हटवा अशी मागणी करण्यात येते। या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि इतर विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं निदर्शनं करत औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करण्यात आली। यावेळी चारचाकी वाहनातून औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर या ठिकाणी आणण्यात आली होती। मात्र पोलिसांनी ही कबर काढून घेतल्यानं काही वेळ तणाव निर्माण झाला होता। यावेळी आंदोलकांनी पोलिसांमध्ये झटापट झाली। हातात प्रतिकात्मक हातोडा घेऊन आंदोलकांनी यावेळी घोषणाबाजी केली। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। त्या औरंग्याची कबर 1909 साली त्यावेळीच्या ब्रिटिश सरकारने छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संरक्षित केलेली आहे। त्याचा संरक्षित दर्जा हटवून ती औरंगजेबाची कबर या महाराष्ट्राच्या भूमीतून काढली गेली पाहिजे। यासाठी बजरंग दलाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलं जात आहे। यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या नावाने आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे। जी कबर या ठिकाणी केलेला आहे त्याचा जे काही त्याच्या बाजूने जे काही देखावा केलेला आहे किंवा त्या ठिकाणी जे काही संरक्षित केलेला आहे त्याच्यावरती अनेक करोडो रुपयाचा खर्च आजपर्यंत या सरकारच्या माध्यमातून झालेला आहे, तो थांबवला गेला पाहिजे। याच्या माध्यमातून जे राजकारण वेळोवेळी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पिकवलं जातंय तर ते यापुढे चालणार नाही आणि या औरंग्याची कबर या महाराष्ट्राच्या भूमीतून हटवली गेली पाहिजे, ही आमची मागणी आहे। आंदोलनात गजानन तोडकर, किशोर घाडगे, दीपक देसाई, आशिष लोखंडे, अक्षय ओतारी यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते।